हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग. आज चैत्री आहे आपली आणि ह्या निमित्ताने आपण चालू आज बहिरीच्या देवळामध्ये. आज आपल्याला तिथे जाऊन हातकोडे पण बघायचे आहेत. हातकोड्यांसाठी जो पूर्ण काही एक ब्लॉग मी बनवलाय ना, तो इथे तुम्हाला लिंक मिळून जाईल, ते तुम्ही तिथे बघा. आणि आज आपण चाललो ते बघायलाच, आपलं दर्शन सुद्धा घ्यायचं जाऊन, ते दर्शन पण घेऊ, हातकोडे सुद्धा बघू. आणि ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्याला दाखवणार आहे दिव्यागरला सुद्धा आजच जाणार आहोत आम्ही, कारण का दिव्यागरची पण जत्रा आजच असते कालभैरवाची. आणि तिथे जे गड लागतील ते गड पण तुम्हाला दाखवायचे. सो तिकडे चाललोय आणि जरा जत्रा वगैरे फिरू दोन्हीकडच्या, त्या पण मजा मस्ती एका ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवू. पण आता इथं निघतोय आम्ही, चलो निघालते. चला, इथे आम्ही पोहोचलोय आणि आता जातोय आतमध्ये. बघूया कसं काय, सगळी जत्रा वगैरे पण बघायची आणि हातकोडे पण आता थोड्या वेळात पडतील. सो लेट्स सी. चला, आपलं दर्शन तर घेऊन झालंय. खूप दर्शनाला गर्दी होती आणि हे इथे जे थांबलेले असतात ना, मागच्या तुम्ही फुटेजमध्ये बघितलं असेल, ते आपले जे हातकोड्यांचे उपासकर असतात ते तिथे थांबतात. आणि थोड्याच वेळात आता हातकोड्यांना पण सुरुवात होईल. सो ते पण तुम्हाला दाखवतो मी. काय हवंय? हेलिकॉप्टर पाहिजे का? हेलिकॉप्टर. थोडे आता जरा जत्रा वगैरे फिरतोय, किती दुकान आहेत ते बघतो आम्ही. जरा पूर्ण दुकानं लागले तिथून. आता थोड्या वेळात हातकोडे चालू होतील. पहिले आता एक राऊंड मारलाय, ढोल वाजवत आहेत आणि एक राऊंड झालाय. हातकोडे जेव्हा पडायला सुरुवात होईल ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. सिद्धे अबक शिव भेटलाय. काय घेतलाय? हातकोडे तर पडत आहेत. आता इकडून सुरुवात झाली. इथून आता सगळे जेवढे काय खूप सारे हातकोडे आज आहेत मला वाटतं यावेळेला. आणि लेट पण खूप झालं होतं, त्याच्यामुळे आपण आता इकडून आपल्याला लगेच निघायचं दिव्यागरला. सो आपण आता थोडी पहिले मिठाई वगैरे घेता, तिथे मिठाई वगैरे घेऊ आणि मग इथून आपण पण दिव्यागरला निघू. चला, आपण आता इथे मिठाई घेऊ. सगळे जण आहेत मिठाई घ्यायला आपले. मिठाई पण घेतो जरा. आपलं प्रतिष्ठान, मराठी संस्कृती प्रतिष्ठानचंच दुकान आहे. सो तिथून जरा मिठाई घेऊ. ही शॉपवरची स्पेशल मिठाई आहे. जरा मी काकाने टेस्ट करायला दिली आपल्याला. एक नंबर आहे. खाऊन टेस्ट करून एवढी टेस्ट करा ना. काय बोला? एवढी बोलतो टेस्ट करायला. चांगले मस्त. बहिरीच्या देवळातून आता मिठाई वगैरे घेऊन झाली आणि आता पहिले चाललोय आम्ही आता दिव्यागरला. इकडून लगेच निघायचं आहे, कारण कल्पेशने वेळ केला आम्हाला. आता आम्ही टायमात निघालो असतो. सो आता चाललोय दिव्यागरला जाऊन तुम्हाला तिथे भेटतो. तो इथून आता निघतोय आम्ही. फायनली आम्ही आता निघालो दिव्यागरला. आता आपले बहिरीचे हातकोडे बघितले. आता चाललोय आपण दिव्यागरला. दिव्यागरचे आपल्याला गड बघायचे जाऊन. काल लागले गड, आज पण गड असतात, ते आज आम्ही चाललोय बघायला. सगळे कल्पेश आहे, विक्रम आहे, मनीष आहे पाठी, चौघात दाखवली मनीष आहे. आणि आम्ही चाललोय आता गड तिकडे जाऊन बघू. ती पण जत्रा जरा बघायची आहे. तिथे पण गर्दी खूप असते या जत्रेपेक्षा जास्त. तर बघूया, चला. आम्ही येत होतो ॲक्च्युली निवांत, कारण का आम्हाला कळलं होतं की 10चं टायमिंग आहे आपल्या काळाचं. पण मी स्नॅप बघितला एक आणि मला कळलं की चालू झालं आहे, म्हणून आम्ही लगेच इकडे पोचलो पटकन. आणि आत्ता बघूया, आता सुरुवात झाली आहे तिथे. पण गड नसतील झाले तर बरं आहे, आपल्याला गड कॅप्चर करायचं जाऊन. सो बघूया, मिळेल आपल्याला. तर लवकर कळलं की 9चंच टायमिंग आहे असं. जत्रेमध्ये पोहोचलोय आणि चाललोय आता पहिलं आपल्याला तिथे पोचायचं देवळाजवळ, कारण का गल आपल्याला मिस करायचे नाही आहेत. तो चालू नसतील झालं तर हात फक्त लग बघूया. पण पब्लिक इथे मजबूत आहे. आपल्या श्रीवर्धनच्या जत्रेपेक्षा ना ह्या जत्रेला इथे खूप गर्दी असते.
करेक्ट टायमामध्ये पोहोचलोय, कारण का आपल्याला इथं बघायला पण मिळेल गल, आणि थोड्याच वेळात आता गल लागतील सुद्धा. वरती प्लॅटफॉर्मवरती चढलेत ते, तुम्हाला दाखवतो मी सगळं फुटेज टोटल. एकदम करेक्ट टायमामध्ये इथे पोहोचलो, कारण का थोडा लेट झाला असताना आता आमचा जरा लेट होता ना, तरी पण आपले गल चुकले असते. पण आपल्याला फायनली मिळाले. ऍक्च्युली सलुनीला फोन केला, त्यामध्ये सांगितलं तिने. पॅड्याला पण फोन केला होता, 2 आम्ही सजेशन घेतले होते. एक पॅड्याला फोन केला होता, एक सलुनीला फोन केला होता. ते इथंच होते ना, तर त्यांनी करेक्ट सांगितलं म्हणून इथे पोहोचलो टायमात. नाहीतर मग आम्ही झाला असतं. आणि चला चांगलं, चला आपल्याला पूर्ण फुटेज पण मिळालं, नाहीतर मग येऊन काहीच फायदा नव्हता. हो, चला आता निघूया आपण. फायनली गाडीत पोहोचलोय आणि भरपूर गर्दी होती, आणि अचानक जाऊन आम्ही फ्रंटला एकदम गेलो. एवढी गर्दी असून पण चांगली जागा मिळाली, शूट पण चांगलं करता आलं. बघितलं असेल तुम्ही पूर्ण फुटेज. आणि गळ मिळाले. ऍक्च्युली हेच आमच्यासाठी खूप लक्की झालं आम्ही जरा, कारण का नाही तर थोडा जरा इकडे तिकडे झाला असतं तर मग आम्हाला गळ नसते मिळाली. हो, 4 शिव्या खाऊन थोडे पुढे गेलो आम्ही, पण मिळाली चांगली जागा. आणि पण तो एक दैवी चमत्कार आपल्या इथला, की गळ लावताना ते गळ अडकवून पूर्ण बॉडी वेट त्याच्यावर पडतो, तरी सुद्धा ते गळ मास पडून बाहेर येत नाहीत. म्हणजे हा दैवी चमत्कारच आहे. सो हा साक्षात्कार बघायला मिळतो वर्षातून एकदा, तो बघायला येतो आम्ही. हा हो, आणि सगळ्यात हायलाइट करण्याची गोष्ट तीच की एवढे हुक मासामध्ये पाठीमध्ये घुसवून सुद्धा त्यातून रक्त येत नाही एक थेंब सुद्धा. तर ते खूप एक दैवी चमत्कारच आहे तो. त्याच्यामुळे ते वर्षातून एकदा बघायला खास आवर्जून येतो आम्ही, आणि ते बघायला सुद्धा मिळतं. सो चांगलं झालं, मस्त झालं, मजा आली. चांगलं फुटेज बघायला, एक नंबर. थोडे शिव्या खाऊन एक नंबर. सो चला आता थोड्या वेळात आता घरी पण निघालोयच आम्ही, जातोय ऑन द वे. बघा घरी बसून भेटू. घरी पोहोचलोय, आणि ह्या एका दिवसात चैत्रीसाठीच्या 2 ज्या जत्रा होत्या, श्रीवर्धनची एक भैरीची जत्रा आणि दिव्यागरची जत्रा, या दोन्ही जत्रा कव्हर केल्या. श्रीवर्धनचे हातकोडे पण बघायला मिळाले आणि दिव्यागरचे आपल्याला गळ पण बघायला मिळाले. त्यामुळे दोन्ही जत्रा आपण कव्हर केल्यात आणि मस्त गेला दिवस. जत्रांमध्ये फिरलो, मस्त मजा आली. गळ पण बघायला भेटले, हातकोडे पण बघायला भेटले, मन प्रसन्न वाटतं. आणि हा असा होता हा व्लॉग. जर व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर पटकन पूर्ण बाकीचे पण व्लॉग बघून घ्या, आणि हा व्लॉगला पण लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्लॉग गाईज, अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah, working, I wanna be paid. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. आज आहे आपली चैत्री पौर्णिमा, त्याच निमित्ताने चैत्री पौर्णिमा be paid, yeah, every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah, I'm always trying new things, yeah, that's how you grow and succeed, yeah, man, you just gotta believe, yeah, so listen up while I proceed, yeah, want a couple $100 grand, like, yeah, got a couple hundred plans, like, yeah.